त्यामुळे मोनो बंद पडली असं प्राथमिक तपासात आढळून आलं आहे। मुंबईसह राज्यात पावसाचा जोर कायम आहे। अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली या भागात आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात हसनाळ या पूरग्रस्त भागात मदतकार्य वेगानं सुरू आहे। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन मुखेड तालुक्यात पुरात बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत सुपूर्द केली। शासनाच्या वतीने सगळी मदत मला वाटतं या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत, त्या ठिकाणी SP आहेत, सेनेचे लोक आहेत, SDRF, NDRF आपण बघतात कालपासून आपण इथे आहात। तर अतिशय म्हणजे कुठेही आम्ही कमी पडलो नाही, चांगली मदत सहकार्य प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे। बाधित नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिर आणि अन्न वितरण केंद्र उभारली आहेत। लेंडी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे हसनाळ, रावणगाव, भिंगोली, भासवाडी या 7 ते 8 गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं। यामध्ये 8 नागरिकांचा मृत्यू झाला तर पशुधनाचं प्रचंड नुकसान झालं। मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे। रेल्वेच्या 3ही मार्गांवरील वाहतूक काहीशा विलंबानं सुरू आहे। पुणे मुंबई दरम्यान डेक्कन क्वीन, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस आजसाठी रद्द केल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिली आहे। ठाण्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। पुण्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय। पावसामुळे भिडे पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे। सिंहगड रस्त्यावरील एकता नगरातील 3 सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्यानं तिथल्या नागरिकांना स्थलांतरित केलं आहे। खडकवासला धरणातून आज 38,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। यामुळे पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, तारळी, कनेर आणि वीर या सर्व धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे कृष्णा आणि कोयना नद्या दुथडी भरून वाहत आहेत। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडून 93,200 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रातून सुरू असून नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळी वाढ होते। त्यामुळे आवश्यकतेनुसार कोयना आणि वारणा धरणामधून विसर्ग सुरू आहे। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली आहे तर राधानगरी धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत। जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे एकूण 85 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। राजाराम बंधाऱ्यातून विसर्ग 55,021 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे। रत्नागिरीमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे तर वशिष्ठी, शास्त्री, काजळी आणि कोदवली नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे। चिपळूणमध्ये 31 कुटुंबातल्या 76 लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। तेरेखोल नदी आणि कर्ली नदी इशारा पातळीच्या वरून वाहते। तिलारी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडतोय। त्यामुळे या सर्व नदी परिसरातील लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला आहे। चंद्रपूरमध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे घोडाझरी तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आहे। हवामान विभागानं पुढील 3 तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे घाट परिसरासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे। येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रात घाट माथ्यांवर तुरळक ठिकाणी तसंच विदर्भात विजांसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे। आता पाहूयात ठळक